हे आमचं बाळ सकाळी सकाळी गॅसच्या ओट्यावर बसून काय करतंय? समर्थ काय करतोय बाळा? तुला शिरा खायची आहे? शिरा खायची आहे का बाळाला? नाही नाही, त्या गॅस खालचा ड्रॉवर उघड. हा बघ, हा हा, पहिला वर 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 इकडे असेल बघ, लेफ्टला. इथे प्रिया बाळासाठी गुळाचा शिरा बनवते. बाळ गुळाचा शिरा खाणार आहे ना बाळा? मला देशील तू? हा, बाबांना बघून असं चेहरा झाकून घेतो. असं बाबांनी चेहरा झाकला का तो पण चेहरा झाकतो. आणि जसं मी लास्ट व्हिडिओचं टायटल ठेवलं होतं की माणसांशिवाय घर नाही, तर जेव्हा पण माझ्याकडे कोणी येतं ना, बहिणी वगैरे कोणी पण, तेव्हा मला खरोखर खूप छान वाटतं. गप्पा मारण्यामध्ये तर आम्ही सगळ्या बहिणी एक्सपर्ट आहोत आणि आम्हाला जोडीच आहे आमची प्रिया. तर इथे आमचा चाललेला आहे नाश्ता. गप्पा मारता मारता आम्ही इथे नाश्ता करत आहोत. आणि 1-2 मैत्रिणींनी देखील असे कमेंट केले की खरंच घरात माणसं असले की घर भरल्यासारखं दिसतं. आणि हे बघा, इथे प्रशांतजी देखील नाश्ता करत आहेत. आत्ताच सोडलं जस्ट. आलंय माहिती का तिथं? कुठं? खाली. खरंच का? बघ खाली, खाली किडा आलाय का ग मम्मी? हो, एक मिनिट डिश घेऊन द्या आम्हाला बरोबर. अरे हा नळ ना बेटा, चालू करताना एकदम भरपूर राईटला थोडासा फिरवायचा गॅसकडे. हा, तिला चिवडा नाही दिला का मग? नाही म्हटली बाई, ती पाय ना चिवडा आवडतो तिला. काय करतो नाही गोळा करायला. चला हात धुवायचे तुम्हाला दोघींना पिठाचे. नाही अरे ताई लसूण सोडून देते का मला? कटोऱ्यात कशाने सांगत नाही बाई. नाही घरात सगळ्यांना कटोरा यश इकडे बेटा, काही खातो का? नको. लाडू चिवडा तुने मरून काही खा नाही. कोणता बास्का पॉईंटचा का? हे बघ, हा डस्टबिन आहे ना, ह्याच्यात टाकायचा छोटा मोठा कचरा. हा, ओला नॅपकिन नाचूस. ओला कचरा असला का छोट्या डस्टबिन मध्ये, कोरडा कचरा असला का मोठ्या डस्टबिन मध्ये. यश मी 2च टोस्ट खाल्ले, तरी नाही का म्हणून राहिला काय खायला? नाही आवडत का त्याला खरं? मला प्रिया तू बघती म्हणजे मला छान राहायला आवडतं, पण माझी फर्स्ट प्रायोरिटी घराला असते. कधी पण सण असो काही असो, दिवाळीच्या दिवशी मी असं आंघोळ केलं नाही का आपण रेडी होतो, त्याच्यानंतर मी रेडी नाही झाले, वेळच मिळाला नाही मला, फक्त लिपस्टिक लावून घेतली. म्हणजे माझा तो प्रॉब्लेम आहे, माझी प्रायोरिटी पहिली घराला, स्वतःला मी नंतर ठेवते लास्टला. का रे, आम्ही तुला काठी टोचत होतो का? हा, ही बघ इथे बसली बघ मम्मी. हे बघा आमच्या बाळाला आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये ही बाळाच्या आई त्याला गाणी ऐकवते, झोका देते, आणि आम्ही झोळीत टाकलं तर रडत होता. आई ती आई असते का ग बाई प्रिया? पाय ना. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आत्ता दुपारचे 1 वाजलेले आहेत. आमचे जेवणं वगैरे बाकी आहे, स्वयंपाक झालेला आहे. गप्पा छप्पा मारत मारत आमचं चालू असतं काम. हे बघा अक्काबाई इथे बसलाय. सगळ्यांना नमस्कार चमत्कार म्हणा ताई. नमस्कार सगळ्यांना. चमत्कार कसं काय म्हणायचं आता? नमस्कार ठीक आहे. हा नमस्कार. आणि दिवाळी होऊन गेली पण तरी तुम्ही शुभेच्छा देऊ शकता सगळ्यांना. आता दिवाळी होऊन गेली आहे तरी पण तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्वी बघ ना, आता आपण लहान होतो, आपल्या आत्या दिवाळी झाल्यानंतर 8-15 दिवसांनी यायच्या फराळ घेऊन. दिवाळी हा सण गावाकडे अक्षरशः म्हणजे एक महिना साजरा केला जातो. त्याच्यामुळे आता आम्ही अक्का तुम्हाला दिवाळी विश करते. तर चला, आमचा नातू झोपला जोडीमध्ये की मग आम्ही जेवण करणार आहोत. छान दिसते तुझी क्यूट शाहरुख खान पोनी. बरं, मी केलेलं भरीत कसं होतं आरू? खूपच छान होतं. आवडलं तुला? अच्छा, काही घे ना, अजून भात वगैरे आणू का तुला? नको. यश तुला काही पाहिजे का बेटा? डाळ भात नाही? काय झालं बाला? यश दादा, मम्मीनी रागवली का त्याला? यश दादाची आठवण येते. तुम्ही घरी चालले? पप्पांकडे चालले तुमच्या? समर्थ पप्पांची आठवण येते. पप्पांची आठवण येते बाळाला. हां, पप्पांकडे जायचं का? तुला कुंकू लावायचं का बाला?
करायला पाहिजे. तुझा बर्थडे कधी बाळा? फेब्रुवारी येते का? आणि मग फेब्रुवारी मग काय घाबरायचं काम नाही. तुझ्या बर्थडेला मी येईल असे माझं आधी जिथं लावलं सौभाग्य. तुला लावायचं का बाला? लावता काही नाही, देवाच्या नावाचं लावायचं बाळ पहिले. पण डोकते कधी सुखी बाबा सगळे टेन्शन दूर हो. तुला लाव का? तुला लावते. चल बाला, बाला चल. गाईच निघालेल्या आहे. प्रिया चल. आणि हे बघा प्रिया आणि अक्काबाई निघाल्या त्यांच्या घरी जायला. त्यांना सांगतोय बरं नातू काय बोलू देत नाही. आरू बॅग घे. तू पण येते आता, याला पण घ्यायचं. घरात एकट्याला गोष्ट सोडते. आम्ही येऊ ना ते ग गप्पा मारत मारत. चला चलो फॅन बंद कर यश बेटा. काय दे, काय पाहिजे तुला? तिने घेतले असं? बापरे म्हणजे आमची बॅग घेतली असं? बाई बॅग कुठे दुसरी त्याच्यात ठेवलं आता मी. चलो बाय बाय. आणि हे बघा अक्का आणि प्रिया निघालेल्या आहेत सिन्नरला जाण्यासाठी. लवकर या हा परत. बाय. आम्ही पायी चाललो होतो पण इथं ऑटो भेटली. मग ऑटोमध्येच चाललंय सिन्नर फाट्यापर्यंत. या परत हा. बाय बाय. आणि हे 2 नमुने मी ठेवून घेतलेले आहेत. हाय गाईज. बाय गाईज. मी तुम्हाला बाय करते. बाय गाईज. आता मी तुम्हाला दोघांना घरी नाही घेऊन जाणार. तुम्हाला कुठे जायचं तुम्ही तिकडे जाऊ शकता गाईज. तुम्ही आजाद पंछी आहात गाईज. कुठे जाल तुम्ही? चला गपचूप घरी. आणि ते कॅमेऱ्यामध्ये शो होत नाहीये परंतु आज आमच्या इकडे पाऊस पडतोय बऱ्यापैकी. खाली तुम्हाला कळेल झाडांच्या तिथे ते बघा पाणी साठलंय अक्षरशः. एवढा पाऊस पडतोय नाशिक रोडमध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे बुधवार आणि पाऊस पडतोय. आमच्या बाजूला जे बाल्कनी आहे ज्यांची, त्या बाल्कनीवर पत्रे असल्यामुळे पाण्याचा प्रचंड असा आवाज होतोय तडतड तडतड. तर आंघोळ वगैरे माझी अजून काही झालेली नाही. चहा पाणी वगैरे झाला. एकेकाची आंघोळ चालली आहे. यश आंघोळ करून इथे बसला चहा टोस्ट खाऊन. TV बघतोय तो. आणि आरोही आंघोळ करते. आणि इथे मी आता करत आहे डस्टिंग. तुम्ही बघू शकता की समोरच बाल्कनी असल्यामुळे आणि हवेमधून कसं धूळ येतेच. तरी खूपही जास्त येते असं नाही, परंतु वरच्यावर जर आपण आपलं घर स्वच्छ करत राहिलं ना, घरामध्ये इतकं फ्रेश, इतकं छान वाटतं. मी तुम्हाला सांगते, येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या घराची तारीफ केल्याशिवाय राहत नाही की आई या घर किती छान आहे ग, खूप फ्रेश वाटतं तुझ्या घरामध्ये, खूप पॉझिटिव्ह वाटतं. असे कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळतात म्हणजे मिळतात. आणि कॉम्प्लिमेंटचा विषय तर दूरचा आहे, परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये राहायचं असतं. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणही आहे की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे. तर जिथे स्वच्छता असते तिथेच देवांना सुद्धा राहायला आवडतं. आणि जेव्हा आपलं घर काणे कोपरे सगळे स्वच्छ असतात, आपल्या स्वतःला खूप फ्रेश वाटत असतं, पॉझिटिव्ह वाटत असतं, नाही का. आज मी जेवणामध्ये इथे पत्तागोबीची सब्जी बनवली. मस्त हिरवागार कोबीचा कांदा होता आणि खूप टेस्टी ही भाजी झालेली आहे. आणि मला भरलेल्या कारल्यांची भाजी करायची आहे. मी हळद आणि मीठ टाकून एक शिट्टी करून घेतली आहे कारल्यांची. भरलेल्या कारल्यांची भाजी करणार आहे. करेला डिफरंट टाईप ऑफ करेला एक्सपेरिमेंट केलंय का? आधी पण केलंय. तेलुगू मूवीचं डबिंग केलेला. आमचे 2 कार्टून मूवी बघताय.
हे बघा मैत्रिणींनो, मी खूप हॅपी आहे. तुम्हाला देव दाखवते. तुम्ही म्हणाल काय गं सोनाली, असं काय झालं तू हॅपी आहे? तर तुम्ही बघू शकता आपण सगळ्या देवांना पुष्प अर्पण केलेली आहेत. इथे सुद्धा मी अर्पण केली आहे. एवढ्या सगळ्यांना पुष्प अर्पण करून देखील एवढी फुलं उरली आहे. हे बघा, एक ताई आहेत, त्यांचं नाव दीपाली आहे. सिक्युरिटी गार्ड करून त्यांचा नंबर घेतला आणि त्या रोज सिक्युरिटी गार्डकडेच माझे म्हणजे तिथे ऑफिसमध्ये फुलं ठेवून जाणार आहे. तर 20 रुपयात इतकी सगळी फुलं की देवांना वाहून सुद्धा एवढी फुलं उरली आहे. तर मी खूप हॅपी आहे. हॅपी हॅपी गाईज. तुमचे काय म्हणतात ते चांद के मुखडे तुकडे चेहरे दिसत नाही ना. हॅपी हॅपी होऊन हे मुलं पण पिक्चर बघताय. कुठल्या स्कूलमध्ये यश? इंग्लिश मिडियम ना? सेमी इंग्लिश का? रोज होमवर्क देता का तुम्हाला? कधी नाही देत. पण मग मम्मी तुला अभ्यासाला बसवते का? रोज किती वेळ अभ्यास करतो? 1.5 तास. किती ते किती? रोज तर तू क्लासला जातो ना सीमा आजीकडे. किती ते किती असतो क्लास? 6 ते 7, कधी कधी 9 पर्यंत किती आजी. अच्छा, आणि स्कूल टायमिंग काय आहे तुझं? 12:15 ते. अरे बापरे, म्हणजे तू 12:15ला गेल्यावर 5पर्यंत स्कूल असतं आणि मग 6 ते 8 किंवा 6 ते 7 ट्युशन, म्हणजे 5 ते 6 1 तासमध्ये फ्री असतो. आणि सकाळी 12:15पर्यंत काय करतो मग? 12:15 पर्यंत समर्थला सांभाळतो, आवरतो. मम्मी काम करत असेल तर तुला त्याला सांभाळावं लागत असेल ना. कर बेटा. कुठल्या विषयाचा करतोय तू? मॅथचं करतोय का? ह्या आपण म्हणतो ना जमीन से जुडे, तशा या जमीन से जुड्या असल्यामुळे यांनी घरात बसायला इन्कार दिला आणि ह्या इथे बसल्या निसर्गाच्या सानिध्यात आपण म्हणू शकतो. कुठला सब्जेक्ट करताय दीदी तुम्ही? मॅथ. खाली थंड नाही लागत आहे का आरू? नाही. बसायला काही घेते का? ठीक आहे, कर मग. कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास केला आरू? मॅथ, इंग्लिश, मराठी. हेच मॅथचं हँडरायटिंग आहे, ते देखील छान आहे. इवन मराठी इज ऑल्सो गुड अँड इंग्लिश इज ऑल्सो व्हेरी गुड हँडरायटिंग. वेल डन माय गर्ल. थँक्यू. अँड व्हॉट अबाउट यू? त्यांना पाहिजे किती कुणी कुणी काय काय दिलं. कोणाला? यांना, या पोरांना, या पोराला. काय बोलते बिचारी आई ग. गाई गाई पण तुला खाली आणायला काय आता पोरं नसताना तिकडून आले आणि तिने लगेच घाई गेली. खाली घेऊन येतात खाली एवढेच कपडे आले. एवढे किती दिवस राहते हे बघा. माझी छोटी बहीण शारदा आलेली आहे. प्रशांतजी गेले होते सिन्नरला, ती माहेरी आलेली होती. तर तिला मी फोन केला की ये म्हटलं तुझ्या दाजींबरोबर. तर आली शारदा. अहो नका नाही प्रसार करू मध्ये देते ना. हो, त्यांना मी गाडीत पिशव्या घेऊन येऊन बसते. लगेच प्रत्येक म्हणतो मावशी खाली घेतली. म्हटलं तुला कसं काय कळालं? म्हणतो वास आला. आणि मी म्हटलं दूध पण घेतलं. हे म्हणते मला दूध टमाटे, शेपू. सुंदर आहे. कधी घेतलं हे फ्रीज? हैदराबादला. ए आरू ते डायनिंग टेबलवर चाल रे या पिशव्या पुढं. 2 मिनिटं आम्ही ते बाहेर नेतो. हा लाव हळू हळू. तू त्याला सांगते ना, हे मला आवडत नाही. आवड तोच म्हटलं, मी नाही सांगितलं. तुझं काय असतं माहिती का? मी करते मग त्यांनी बी करायला पाहिजे. गप्पू ना यश तेल सांगणार नाही बघ. मी नाही सांगितलं त्याला. तिरपा नको करून आलं, एकदम सरळ कर. वाटीची असं धर सरळ. ठेव इथे या कोपऱ्यात. कोणत्याही घरात आलता असं वाटतं. हैदराबादच्याच घरात काय माहिती. तू हैदराबादला कुठे हैदराबादच्या घरात आली? पण मग ते फिलिंग तुझ्या घराचं असं लक्षात येणार की हिचं घर असंच राहतं असं. त्याच्यामुळे असं वाटतं मी हैदराबादलाच आले. थांबव तुम्ही डुगूजी. हे बाई मी चाललो तिच्या मागमध्ये. माझ्या मागे ना काय छान घरी चांगलं आहे ना? मग इकडं पण गार्डन बिर्डन छान आहे. बाल्कनी पण किचन पण छान आहे. फ्रीज तर खूपच छान आहे. हॉल बघू. हॉल पण खूप सुंदर आहे. मस्त आहे एकदम. वाव डेव्हलप पण छान आहे का? छान आहे ना? नागतोडा आहे तिकडं. नागतोडा सुंदर आहे. मी नव्हतं सांगितलं त्याला, तोच बोलला होता. गणपती बाप्पा नारदा. छान छान. यश काय रे बेटा, बरं आहे तू? अरे वा. काय म्हणतो तुला इथं?
सिन्नरची स्पेशल खारी इथे आलेली आहे आणि गरमागरम खारी आणि चहा आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत. गाईज, आपला प्रतीक आहे ना 8 ऑक्टोबरला त्याचा बर्थडे झाला ना, तेव्हापासून तो डायटिंगवर आहे आणि डायटिंगवर असल्यामुळे त्याच्या कपाची साईज जर तुम्ही बघाल तर अतिशय छोटी आहे. हा बघा याचा कप. जसं मी प्रियाच्या आई बाबतीत बोलले की श्री म्हटलं की असंच असतं, ती कुठेही जाओ, सासरी माहेरी बहिणीच्या घरी, ती काय शांत बसत नाही. आता मी माझ्या बहिणीला सांगत होते बैस ग, ती म्हणे अगं मी बसून तरी काय करणार आहे, मी स्वयंपाक करते, इथे कणिक भिजते. आणि तिने इथे भाज्या निवडायला घेतल्या. माझ्या माहेरी आमचा रिलेटिव्ह, त्या एक माझ्या भावासारखाच, भावाचा मित्र, नातं पण आहे कुठे ना कुठे, त्याने बऱ्याचशा भाज्या दिल्या प्रशांतजींना आणि हातग्याची फुलं देखील दिली. तर त्याचं काय करणार आहे पुढे तुम्ही ते बघालच. तर हे बघा, इथं चाललं आहे आमच्या गप्पा प्लस माझं कुकिंग देखील चाललेलं आहे. इथे मावशी हातग्याचे फुलांचे भजे बनवणार आहे आता आणि इथे त्याचं पीठ काढून ठेवलेले आहे, बघू शकता. आणि इथे चालली शिरा करायची तयारी आणि इथं मावशी बनवती शिरा. पाणी वाया चाललेलं गाईज, पण हा नळच बंद होत नाहीये गाईज. काय करू सांगा बरं, खूपच डोक्याला ताण आहे गाईज माझ्या. गाईज इकडे बसलेला आहे यश, हा बघतोय टीव्ही. इकडे मावशी झोपल्या, इकडे काका, तिकडे काका होते आणि इकडे आहे मी. फर्स्ट टाइम केलेली हातग्याची भजी, जी की खूप टेस्टी आहे, पण ती तेल ओढते. मग तर त्याचं मागचं रिझन काय मला माहीत नाही, परंतु मी फर्स्ट टाइम केली ही भजी, पण खूप टेस्टी लागत आहे. तुम लोग क्या खा रहे हो? मी आता पास्ता खातोय आणि थोड्या वेळानंतर तंदुरी चिकन हे इथं ठेवलेले ना, हे खायचं. शिरा अँड मसाले भात, हातग्याची फुलं, शिरा आणि खिचडी. कसं झालंय जेवण? सगळं खूप छान, अप्रतिम, मस्त. कसं झालं आहे जेवण? मी गरमागरम भजे तळते आणि हातग्या जे पण काही ते हातग्याची भजी पहिल्यांदी केली, परंतु छान लागते. ती म्हणत होती काहीच नको करू, नुसतं मसाले भात कर. तिच्या घरी गण सारी दुनिया आहे, पण आपल्याला वाटतं ना आपली लहान लव बहीण आहे, सासूरू अशी नाही, चला आपण तसं सासूरू असं काही नाही. तिला छान लोक आहे तिचे. तर माझं चाललंय गरमागरम भजे तळायचं काम. जा आरू, तू पण जेवण कर. आणि आमची आरू जरा जास्त नौटंकी, खूप जोक करत असते. हे बघा, इथे ती बेडशीट लावते, मी माझं लावते. शारदा आणि मी आम्ही म्हटलं आपण आणि पोरं इथेच झोपू. प्रशांती खूप जोरजोराने स्नोरिंग करतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हे बघा आमची नौटंकी आरू बघा. यश आमचा शांत आहे, इथे तो सोफ्याला बेडशीट लावतोय. तर आम्ही 4 जण इथे झोपणार आहोत. चला, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.